नमस्कार, साथी न्यूजमध्ये आपल्या सहर्ष स्वागत। आज आपण मलवडी या गावामध्ये आहोत आणि मलवडी या गावामध्ये आज तिसऱ्या टप्प्यातील माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान चालू आहे। तर आपल्यासोबत मलवडी गावातील अनेक नागरिक इथं उपस्थित आहेत आणि चांगला प्रतिसाद मलवडी गावामध्ये मतदानाला भेटत आहे। आपण पाहू शकतो खूप गर्दी इथं उपलब्ध आहे। तर तरडे साहेब आपल्याबरोबर आहेत, प्रकाश तरडे, सांगा किती टक्के मतदान झालेलं आहे, काय प्रतिसाद आहे जनतेचा? नमस्कार, माढा लोकसभा मतदारसंघातील एक बूथ क्रमांक 147 गाव मलवडी। आज या ठिकाणी अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट मतदारांचा प्रतिसाद मिळत आहे आणि आता वाजलेले आहेत 2 पर्यंत जवळपास 55 ते 60% मतदान आमच्या गावचं झालेलं आहे। आणि या माढा लोकसभा मतदारसंघाचे टोटल उमेदवार आहेत 32। तर चांगल्या प्रकारे आणि शांततेच्या वातावरणामध्ये आणि खेळीमेळीच्या आनंददायी वातावरणामध्ये मतदारांचा आणि सर्व कार्यकर्त्यांचा अतिशय सुंदर उत्साह आणि प्रतिसाद मिळत आहे। मलवडी गावचे संतोष डॉक्टर साहेब आहेत, तर कसं मतदानाला प्रतिसाद आहे आपल्याला सांगा? आपल्या इथे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आता एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मतदान चालू आहे। मतदान अतिशय चांगल्या प्रकारे चाललेलं आहे। कोणाचाही कोणावरती कुठलाही प्रकारचा काही त्रास नसताना असं एकदम व्यवस्थित मतदान चालू आहे। आपल्यासोबत आहेत राजेंद्र रेड्डी साहेब, तर काय प्रतिसाद आहे लोकांचा, काय सांगू शकता? आज मलवडी गावामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे निवडणुकीच्या निमित्ताने जे मतदान होत आहे त्याला अतिशय गावातील सर्व ज्येष्ठ आणि तरुण, जे आता नवीन तरुण मुलांचा सहभाग जास्त आहे, जे आता नव्याने त्यांची लिस्टमध्ये नावे आलेले आहेत, त्या लोकांचा अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग झालेला आहे। आणि या अतिशय महत्त्वाच्या अशा उत्सवामध्ये सर्वांनी अतिशय आनंदाने सहभाग घेऊन इथून पूर्वीच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद तरुण पिढीकडून आणि वयोवृद्ध सर्वांकडून मिळत आहे। आणि हे सर्व मतदानाचं वातावरण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कोणताही गालबोट लागेल अशा कुठल्याही प्रकारचं वातावरण न होता अतिशय आनंदाच्या पद्धतीने ही निवडणुकीची प्रक्रिया या ठिकाणी पार पडत आहे। खरंच आपण पाहतो की पाठीमागच्या पंचवार्षिकला आता 1 वाजलेले आहे, तर एवढे 1 वाजता काही लोक उपस्थित नव्हते, थोडंसं वातावरण मोकळं होतं। पण आता जर ही पंचवार्षिक पाहिली, आजचा दिवस जर पाहिला तर खूप गर्दी आणि लोकांचा चांगला प्रतिसादही भेटतोय। काय कारण आहे त्याच्या पाठीमागचं? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि विशेष म्हणजे सर्व मतदारांचे या ठिकाणी आभार मानावे तेवढे कमीच आहेत, कारण एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा लोकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवून आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावत आहेत। त्याबद्दल खरोखरच त्यांचं देखील या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे। आणि एक देशाच्या सत्ता केंद्रामध्ये आपलाही काहीतरी वाटा आहे किंवा आपलं मत देशाचं काहीतरी देशामध्ये बदल घडवू शकतं, ही जनजागृती झाल्यामुळे सर्वांनी या ठिकाणी मतदानाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत। मलवडी गावामध्ये एकदम चांगला प्रतिसाद मिळतोय। आत्तापर्यंत 55 ते 60% मतदान झालेलं आहे, तर लोक चांगला सपोर्ट करतात। आज या ठिकाणी आपल्या गावचे उपसरपंच माननीय ज्ञानदेव टकले साहेब, आपले आजच्या या मतदानाच्या दिवशी आपली काय प्रतिक्रिया, की मतदान कसं चाललंय, काय वगैरे? मतदान एकदम अगदी चांगल्या वातावरण चाललं आहे। खेळीमेळीच्या वातावरण मतदानचं एकदम चांगलं चाललेलं आहे आणि लोकांचा चांगल्या पद्धतीने सपोर्ट आहे। महिलांचा पण भरपूर सपोर्ट आहे। असं एकदम वातावरण चांगल्या मतदान चाललं आहे। ठिकाणी मलवडी गावात मतदान चालू आहे, बूथ क्रमांक 147 वर। तर आपल्या गावचे प्रतीची नागरिक आहेत पोपट तरडे, तर आपली काय प्रतिक्रिया? या उन्हामध्ये वगैरे लोक येऊन अतिशय चांगला प्रतिसाद देत आहेत, तर त्याबद्दल आपल्याला आपण काय बोलू शकता? लोकांची स्वतःची मानसिकता झाली की आपला हक्क बजवायचा, त्यामुळे लोक उन्हात तानात म्हणा हे मतदान बजवायसाठी लोकांची हजेरी आहे। मतदानासाठी आपली काय सोय केलेली, जाण्या येण्याची किंवा जाण्याची सोय केली आहे की व्हीलचेअर ठेवले आजारी लोकांसाठी, गाडी आहे, पण फक्त पाण्याची सोय जर थंड। आपल्यासोबत मलवडी गावातील युवक आहेत बिचुकले, तर तुमचं पहिल्यांदाच मतदान आहे का? हो।
तर कसा प्रतिसाद भेटतोय लोकांचा मतदान? चांगल्या प्रकारे सकाळपासून लोकांनी प्रतिसाद दिला आहे मताचा, त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे हे होईल मतदान. आपल्यासोबत मलवडी गावचे सरपंच, माजी सरपंच विश्वासराव गायकवाड साहेब आहेत. तर हे यांनी सुद्धा मतदान करून आत्ता झालेलं आहेत. तर गायकवाड साहेब, कसं मतदान आज मलवडी गावामध्ये झालं, काय वाटतंय? लोकसभेच्या 43 माडा या मतदारसंघातील अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आणि अगदी 18 वर्षापासून ते 100 वर्षापासून वृद्धापर्यंत अपंग असेल सर्वांनी या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. मी नुकताच मतदान करून आलेलो आहे. या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मतदान करत असताना आपण आपल्या देशाचं प्रतिनिधित्व कोणी करायचं याची आपण या ठिकाणी त्या गोष्टीला आपण मतदान करीत आहे. आपलं भविष्य कोणाच्या हाती द्यायचं आहे, कोणाचं सरकार करावं हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि त्याची आज या ठिकाणी आपण ते योग्य रीतीनं बजावून आपला मतदान अधिकार बजावून या ठिकाणी मी माझं छोटंसं मनोगत व्यक्त केलेलं आहे. मध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते असून सर्व पक्षाचे कार्यकर्ते एकमेकाच्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये एकमेकाशी राजकारण एक क्षणिक असून आपले ऋणानुबंध कायमचे असतात. हे गृहीत धरून कोण कुठल्या पक्षाचा असेल, कोण कोणाला मतदान कुणीही करा, जिथं तुम्हाला योग्य वाटेल त्या ठिकाणी करावं, पण आपल्या नेता कोण असावा हे निवडावं. आणि या ठिकाणी सर्वांनी चांगल्या पद्धतीनं मतदानाचा अधिकार बजावलेला आहे. त्यासोबत मलवडी गावचे नागरिक आहेत प्रकाश कारंडे दादा. तर कसं मतदान चालू आहे मलवडी गावामध्ये, सांगा. मतदान तुम्हाला तर पाठीमागं दिसत असेल, शांततेत, खेळीमेळीत आणि उत्कृष्टरित्या चाललेलं आहे. चांगला प्रतिसाद आहे लोकांचा, भरपूर चांगला आहे. आणि विशेष म्हणजे मलवडी गावची एक खासियत आहे की कुठल्याही पक्षाचा असो, मतपेटी होईपर्यंतच राजकारण असतं आणि मतपेटीत पडल्यानंतरनं दुसऱ्या क्षणात आम्ही सर्व एकत्र असतो. ही आमच्या मलवडी गावची खासियत आहे. महत्त्वाचा विषय आहे. सर्व लोक आणि सर्व नेते मंडळी असतील आणि कार्यकर्ते पुन्हा एकत्र येत आहेत. हां, सर्व आमच्या गावचे चांगला प्रतिसाद आहे, भरपूर प्रतिसाद चांगला आहे. सर्व प्रामाणिकपणे देशाचं भवितव्य कोणाच्या हातात द्यायचं त्यासाठी मतदान करत आहेत. आज युवा वर्गाचाही चांगला प्रतिसाद भेटला. पाठीमागं जर पंचवार्षिकला पाहिलं तर काही युवा वर्गसुद्धा येत नव्हता, पण आजची परिस्थिती पाहिली तर अनेक युवा असतील, महिला असतील, यांनी चांगला प्रतिसाद भेटला आहे. काय कारण असेल? त्याचं कारण एकच आहे की थोडंसं हे जे वरच्या लेवलचं राजकारण आहे त्या राजकारणात जे बदल होत गेले आणि जे निष्ठावंत आहेत, जे खरे आहेत ते कार्यकर्ते त्यांना मनापासून आज उतरलेत की प्रत्येकाची बाबा ज्याची जागा त्याची दाखवण्यासाठी हा बदल दिसतोय. खरं. आज अनेक कार्यकर्ते, नेते मंडळी असतील, कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा नेते मंडळी असतील, ते इकडून तिकडे जात आहेत त्या पक्षात आणि याचाही कुठेतरी याचा परिणाम थोडासा युवा वर्गाने जास्त मनावर घेतल्यामुळे हे चित्र तुम्हाला दिसतंय. एक छोट्याशा गावात एवढं छोटंसं गाव असून आज आपण शाळेचा वरांडा पाहिला तर त्या वरांड्यामध्ये खरं उभं राहण्यासाठी आणि बसण्यासाठी जागा नाही. एवढा प्रतिसाद लोकांचा चांगला सकाळी 7 वाजल्यापासून आहे. खरंच आनंदाची गोष्ट आहे. आमचं गाव अतिशय चांगलं आहे, उत्कृष्ट आहे, समाधानी आहे. ठीक आहे. आपण साथीनुशी बदल्याबद्दल आपले आभार, धन्यवाद. तुमचेही आभार. मलवडी गावचं आमचं खेळीमेळीचं वातावरण सततच असतं आणि इथून पुढं बी सततच खेळीमेळीचं वातावरण होणार. कोणाच्या पक्षाचं असू द्या तरी आम्ही सगळं ज्या पद्धतीनं मतदान व्हायचं त्या पद्धतीने होतं, पण आम्ही पूर्णपणे गाव परत एकत्रच मिसळतो आणि संपूर्ण कुठलं गावगाडा हे असेल किंवा काय असेल, कुठलं कार्यक्रम हे सगळे एकत्र मिळून करत असतो. मतदानापुरतंच मतदानाचा विषय घेतो, परत आम्ही एरेवारी मतदानाचा विषय घेत नाही. हे आमच्या गावची पूर्ण ख्याती आहे.